मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून एका महिलेच्या खात्यातून 15,000 रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना खापरखेडा येथे उघडकीस आली आहे। नीतू अखिल श्रीवास्तव या अगरबत्ती विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्या गावंडे कॉम्प्लेक्स समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी तेथे आधीच उपस्थित असलेल्या एका अज्ञात भामट्याने मदत करण्याचा बहाणा केला। व्यवहार करताना त्याने चलाखीने नीतू यांचा गोपनीय पिन क्रमांक पाहून घेतला आणि त्यांचे मूळ एटीएम कार्ड बदलून त्यांच्या हातात हिमाचल प्रदेश ग्रामीण बँकेचे भलतेच एटीएम कार्ड टेकवले। कार्ड बदलल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने नीतू यांच्या खात्यातून तातडीने 15,000 रुपये काढून पोबारा केला। त्यानंतर पुन्हा व्यवहार न झाल्याने संशय आल्यावर नीतू यांनी थेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाव घेतली। बँकेत चौकशी केली असता खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले। मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बँक प्रशासनाने अत्यंत सतर्कता दाखवली आणि खाते तत्काळ ब्लॉक केले। बँकेच्या या तत्परतेमुळे नीतू यांच्या खात्यात असलेले उर्वरित 30,000 रुपये सुरक्षित राहिले। या प्रकरणी नीतू श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।